काल ओपीडी मध्ये एंटर करत असताना वेटिंग एरियामध्ये एक पेशंट रडत होती. रिसेप्शनिस्टला विचारलं की तिचं नेमकं काय अडचण आहे. तिला सुरुवातीला आत पाठव. आल्यानंतर असं समजलं की ती पेशंट खूप दूरवरून आली होती. मागच्या वर्षी तिचं एक ट्विन्स प्रेग्नन्सी 3ऱ्या महिन्यात अबॉर्ट झालं होतं आणि या वर्षी जानेवारी मध्ये एक 4थ्या महिन्याची प्रेग्नन्सी अबॉर्ट झाली होती. ती खूप रडत होती की मॅडम प्रेग्नन्सी राहते पण ती टिकत नाही. आम्ही आता खूप अपेक्षा घेऊन तुमच्याकडे आलो आहे. आम्ही काय करू शकतो. तिला म्हटलं थांब रडू नको, आपण सगळी फाईल बघूयात आधी. तर तपासणी दरम्यान असं लक्षात आलं की प्रत्येक वेळेला ती प्रेग्नन्सी राहिल्यानंतर 3 महिने फक्त कुणाला सांगू नये किंवा ते माहीत होऊ नये म्हणून घरी थांबत होती आणि नंतर डॉक्टरांकडे जात होती. फर्स्ट 3 मंथ्स प्रेग्नन्सीसाठी तिला काही ट्रीटमेंटच मिळत नव्हती आणि काही चेकअपही होत नव्हते. त्याच्यामुळे कारण सापडत नव्हतं आणि जेव्हा नंतर तिला पेन्स येत होते तेव्हा कसं तरी ती ओढून ताणून प्रेग्नन्सी अजून 1 ते 2 महिने कंटिन्यू करत होती आणि अबॉर्ट होती ती. मग तिला मी असं सांगितलं की आता तुला प्रेग्नन्सी नाहीये ना, अजून तुझे पिरियड्स तर गेल्या 15 दिवसापूर्वीच आले होते, तर सुरुवातीला आपण काय अडचण आहे ते शोधलं गेलं पाहिजे. म्हणजे काही बेसिक ब्लड टेस्ट केले गेलेले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये तिला आश्वस्त केलं की आपण पहिल्यांदा तुझ्यामध्ये काय अडचण होतीये, हे का असं होतंय याची कारण समजून घेऊया. एकदा आपल्याला कारण सापडलं की ती आपण पुढच्या वेळी टाळू शकतो. तपासणी दरम्यान असं लक्षात आलं की थायरॉइडच्या टेस्ट मध्ये तिचं थायरॉइड हे वाढलेलं आहे, ज्याला आपण हायपर थायरॉइडिझम असं म्हणतो. तसंच सर्वायकल इनकॉम्पिटन्स म्हणजे गर्भपिशवीचे तोंड हे थोडंसं कमकुवत आहे. ह्या 2 बाबी सापडल्यामुळे त्याची जर ट्रीटमेंट केली तर नक्कीच यावेळी आपण तिला एक सुदृढ बोंडस बाळ देऊ शकतो. प्रीकन्सेप्शनल काउन्सिलिंग न केल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान, त्याचबरोबर त्या पेशंटला आणि कुटुंबाला होणारा मेंटल ट्रॉमा, मेंटल स्ट्रेस हा तितकाच महत्वाचा आहे. जर यापूर्वी कधीही ती बिफोर प्रेग्नन्सी एखाद्या डॉक्टरकडे पोहोचली असती आणि ह्याच्यावर वर्कआउट झालं असतं तर नक्कीच तिला आधीची बाळही मिळू शकली असती. म्हणूनच प्रीकन्सेप्शनल काउन्सिलिंग किती गरजेचं आहे याकरता मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक बायो मध्ये दिलेली आहे.